सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सरासरी 58% इतकं मतदान झालं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये लोकसभेसाठी सरासरी 58% इतकं मतदान शांततेत पार पडलंय। सकाळच्या सत्रामध्ये नागरिकांनी मतदान केंद्रावर रांगा लावून मतदान केलं, तर दुपारी 2 नंतर मात्र उन्हामुळे मतदानांची संख्या रोडावली होती। सायंकाळी 4:30 नंतर पुन्हा मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती। अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्यामुळे मतदारांचा हिरमोड यावेळी झाला। निवृत्ती महादेव ओलेकर आज लोकशाहीचा जनोत्सव साजरा करत आहात। त्या अनुषंगाने आम्ही सोलापूर येथे मतदान करण्याकरता 17-18 किलोमीटर लांब आलो। आमचा काय नाव नाही, गाव नाही, पत्ता नाही। रहिवासी मी इथला 45 वर्षाखाली मी इथं राहतो, 45 वर्षापासून, तरीसुद्धा माझं नाव नाही, काय नाही। काय लोकशाही काय मतदान करणार आपण? मतदान करणं बरोबर नाही। वंचित राहावं लागलं मला, मतदानापासून वंचित राहावं लागलं मला। ह्याची कोणतं दखल घ्यायला पाहिजे ना। तर काही ठिकाणी फताटेवाडी येथील मतदारांचं नाव कंदरगाव मतदान केंद्रावर, तर स्टेशनच्या मतदारांचं नाव फताटेवाडी मतदान केंद्रावर अशी अदलाबदल झाल्यामुळे मतदारांची मोठी पंचायत झाली होती। कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकसभेचं वातावरण चांगलंच तापवण्यात आलं होतं। वातावरण तापून देखील मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकले नाहीत। त्याचा फटका कोणाला बसणार आता हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे।